डायबिटीस भाग 6 वैद्य दिलीप गाडगीळ पुणे. तेव्हा आपण चयापचय क्रिया आणि एकंदर उष्मांक आहारामध्ये किती आहेत याच्या संदर्भामध्ये बोलत होतो. आणि केवळ या पदार्थाच्या ऐवजी हा पदार्थ घ्या ते चालेल असं म्हणण्यात खरं तर काही हाशील नाही. पण दुर्दैवाने आत्ता त्या प्रकारचा विचार मांडला जातो आणि प्रत्येक घटक पदार्थाचा काय परिणाम होणार आहे याच्याविषयी फारशी जागरूकता अशा स्वरूपाची नाही. विशेषतः दही आयुर्वेदानुसार खूप निर्बंध असणारा पदार्थ आहे. रात्री कधीच खायचं नाही. वसंत ऋतू किंवा उन्हाळा यामध्ये नक्की खायचं नाही असणारं अशा स्वरूपाचं, किंवा शरद ऋतूमध्ये खायचं नाही. आजकाल उन्हाळ्यामध्ये दही आवर्जून खाल्लं जातं कारण ते थंड आहे अशी संकल्पना आहे. पण वास्तविक ते उष्ण आहे आणि कफाबरोबर पित्तही वाढवतं. ते या प्रकारच्या गैरसमजुतीमुळे आणि ते प्रोबायोटिक आहे, चांगलं आहे अशा प्रकारच्या संकल्पनेमुळे डायबिटीसचे रुग्ण पण आवर्जून दही खातात आणि मग त्याचा परिणाम म्हणून पुढे कुठेतरी प्रमेह स्वतः वाढणं किंवा किडनी फेल्युअर यासारखे उपद्रव दिसून येतात. त्या भौतिक स्तरावरती विचार करत असताना सुद्धा या सगळ्या कारणांचा विचार आवश्यक राहतो. मानसिक स्तरावरती पण चयापचय क्रिया अवलंबून असते आणि त्याच्याकडे तर पूर्ण दुर्लक्ष असणार अशा स्वरूपाचा आहे. एखादा माणूस खूप विचार करायला लागला किंवा त्याला खूप मोठा मानसिक ताण अशा स्वरूपाचा असला की त्याच्या अवयवांची झीज व्हायला लागते, तो खंगतो, कृश होतो. हे मानसिक कारणामुळे होणारा अपतर्पण अशा स्वरूपाचं आहे किंवा शरीराचा घडून येणारा अपचय अशा स्वरूपाचा आहे. तिथे तुम्ही कितीही पौष्टिक पदार्थ खायला घातलेत तरी सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांनी उपचय किंवा पुष्टी होत नाही. रादर हे पौष्टिक पदार्थ जर पचवता आले नाहीत तर उलटं त्यांनी आम नावाचा आणखीन एक काहीतरी विषारी पदार्थ शरीरात निर्माण होतो आणि तो पुढे अनेक रोगांना कारणीभूत ठरतो. तेव्हा तिथं सौमनस्य किंवा मनस्थिती चांगली असणं हे अन्नाच्या पचनाचं एक कारण आहे. जे आपल्याकडे मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण अशा स्वरूपाचं म्हटलं जातं, तशा पद्धतीने मन प्रसन्न असलं तर सर्वच गोष्टी चांगल्या अशा स्वरूपाच्या राहतात. आणि हा एका अर्थाने आम्ही काय प्रकाराने एखाद्या गोष्टीकडे बघतो, आमचा दृष्टिकोन काय आहे त्याच्यावरती अवलंबून असणारा भाग आहे. पुष्कळ वेळा परिस्थिती अशी असते की फारच बिकट परिस्थिती आहे, आपण काही करू शकणार नाही अशा प्रकारची काहीतरी अवस्था दिसते आणि मग लोक नैराश्याच्या गर्तेत जातात आणि तसं झालं की आणखीन त्याचे दुष्परिणाम व्हायला लागतात कारण परिस्थिती आणखीन बिकट होते. यातनं खऱ्या अर्थाने बाहेर पडण्याचा मार्ग हा न्यूट्रल स्थितीला तरी आधी येणं, की वाईटही विचार नाहीत, चांगलेही विचार नाहीत अशा परिस्थितीत काहीतरी विचार करणं आणि मग नंतर सकारात्मक विचार याचा पाठपुरावा करणं, त्याप्रमाणे कृती करणं. असं जर झालं तर परिस्थिती बदलायला लागते. तर ही गोष्ट लक्षात घेऊन मनस्थिती जर प्रसन्न असेल तर अन्नाचं पचन नीट होतं. अर्थात हे आपण जे अन्न सेवन करतो त्याच्या संदर्भातला विचार झाला, पण या पचन झालेल्या अन्नावरती पुन्हा पुढे भूताग्नी, धात्वग्नी अशा स्वरूपाचे काम करत असतात आणि त्याचं पचन पुढे चालूच असतं. जरी पोटात अन्न नसलं तरी एका धातूपासून पुढचा धातू बनणं, आहार रसापासून सर्व धातू बनणं अशा प्रकारची प्रक्रिया चालूच असते. आणि मग त्या स्तरावरती सुद्धा जर पचन नीट नाही झालं तर धातूंची निर्मितीच चांगली होत नाही आणि मग त्यांनी एक प्रकारचा अपचय अशा स्वरूपाचा घडतो, त्यांनी एक प्रकारची कृशता येते आणि ही जास्त त्रासदायक आहे. तेव्हा याही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, जो आत्ता तितक्या मोठ्या प्रमाणात केला जात नाही.